म्हणतात, त्याला नपुसकपणा म्हणतात. जर एवढं तुम्ही विश्वगुरु आहात, जगातला तुमचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि 400 पार होणार असाल तर मग फोडाफोडी कशाला करताय? नितीश कुमारला फोडला, त्या हेमंत सोरेनला तुरुंगात टाकला, आता केजरीवालच्या मागे लागलेत. माझं तर तुम्ही शिवसेना नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलात, भगव्यामध्ये छेद केलात, तरी देखील उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे. काय कोण आहे मी? काय माझ्याकडे? माझ्या साध्या साध्या शिवसैनिकाच्या घरी जाता, अगदी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी सुद्धा ईडी गेली होती. ही तुमची लायकी? ही तुमची मरवणुकी? संपूर्ण तुम्ही सगळे कडेकोट बंदोबस्तामध्ये राहता, बॉम्ब प्रूफ जॅकेट घालणार, बॉम्ब प्रूफ गाड्या घेणार, तो बॉम्ब जॅमर घेणार, आणि माझ्या शिवसैनिकाचं त्याला संरक्षण नकोच, त्याला संरक्षण नकोच. पण माझ्या देशाची ताकद, ही प्रशासकीय ताकद, ही तुमची वैयक्तिक ताकद नाही. उद्या जरा तुमची सत्ता जाऊ द्या, बघा हीच ताकद तुमच्या अंगावर कशी येईल ती बघा. आणि काल परवाकडे जो गोळीबार झाला, भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करावा लागतो, तो गोळीबार करू शकतो? ठीक आहे, त्यांनी गोळीबार केलेला आहे, ज्याच्यावरती गोळ्या झाडल्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे, त्या गोळीबाराचं मी समर्थन अजिबात करत नाही. पण त्या माणसाला, गणपत गायकवाडला एवढी अक्कल नसेल का की गोळीबार करणं म्हणजे कोणाचा तरी खून करणं, खून झाला, खून तो जर का मेला तर याला फाशी लागू शकते, खुनाचा प्रयत्न केला म्हणून याला तुरुंगात जावं लागतं, हे त्याला माहिती नाहीये? एवढा काय तो बुद्धू आहे? बरं, हे केलं ते केलं कुठे? पोलीस स्टेशनमध्ये. ते सगळं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज दिलं कोणी? मागितलं कोणी होतं? आणि सीसीटीव्ही फुटेजची गरजच नाही, कारण त्यांनी स्टेटमेंटच दिलेलं की होय त्यांनी मी गोळ्या घातल्याच म्हणाला तो. पण का गोळ्या घातल्या? काय असं गोळी घालण्यासारखं झालं काय? दोन गोष्टी आहेत. एक तर ज्या वेळेला एखादा माणूस आत्महत्या करतो तेव्हा तो पराकोटीचा नैराश्यामध्ये जातो, किंवा जर एखादा कोणाचा खून करतो किंवा खुनाचा प्रयत्न करतो तेव्हा तो भयंकर डिवचला जातो. आणि गणपत गायकवाडनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की पोलीस स्टेशनच्या दारात त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ते सहन झालं नाही म्हणून बाप म्हणून मी त्याला, त्या ज्याने केले त्याला गोळ्या घातल्या. आणि त्याच्या पुढे त्यांनी स्टेटमेंट केलेलं की त्याचे करोडो रुपये मिंदेकडे आहेत, करोडो रुपये मिंदेकडे. कोण चौकशी करणार? आपले होम मिनिस्टर कुठे आहेत? गृहमंत्री कुठे आहेत? आज कोण बोलतोय भाजपमधनं? जर का कोणी शिवसैनिकांनी, शिवसैनिक म्हणजे आपल्या, आणि मी पत्रकारांसुद्धा सांगतो, ही जी त्यांची जी चालले मिंदे सेना, लाचार सेना, ही शिवसेना नाही. ही शिवसेनेच्या गुंडावरती हल्ला नाही, शिवसेनेमध्ये गुंड नाहीत, शिवसेनेमध्ये सैनिक आहेत. ही बदनामी करू नका. हे असे गुंड पुंड पोचण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा जन्म दिला नव्हता. अन्यायावरती वार करणारे म्हणून शिवसैनिक प्रसिद्ध आहेत. पण भाजपा आमदारांची ही दयनीय परिस्थिती आली. गृहमंत्री आहात कुठे तुम्ही? देवेंद्र फडणवीस आहेत कुठे? आणि त्या गणपत गायकवाडनी सांगितले की जोपर्यंत हा मिंदे महाराष्ट्रामध्ये आहे, हे मुख्यमंत्री असतील, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, त्याची ओळख हे गुंडांच्या देशा करतील. हे आपल्याला चाललेलं आपल्या डोळ्यादेखत होणार आणि आपण बघत बसणार. कोकणाने जी एक चांगली गोष्ट केली, मला खरंच अभिमान आहे तुमच्या सगळ्यांचा. मागाशी